नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यामध्ये जर बघितलं, गट ड संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्याकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा कितीपर्यंत लागणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की लोकमत या पेपरमध्ये जर बघितलं तर या जाहिरातीची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, सर्वात आधी जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला कोणकोणते रुग्णालय आहे ज्यामध्ये रिक्त जागा निघालेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई हे जे तुम्हाला पहिले रुग्णालय दिसून येणार आहे. नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई हे दुसरं तुम्हाला जे आहे रुग्णालय दिसून येणार आहे. त्याच 3 नंबरला जर बघितलं, परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई आणि 5 नंबरला जर बघितलं, आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई. 6 नंबरला जर बघितलं, आ पोतदार रुग्णालय मुंबई आणि 7 नंबरला बघा, आ पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई. हे जर बघितलं टोटल तर बघा तुम्हाला इथं 7 रुग्णालय म्हणजेच की 7 कॉलेज आहे. यामध्ये जर बघितलं तर विविध पदांसाठी जे आहे ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं खाली आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा, अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरात सन 2025 देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट म्हणजेच की वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची माहिती जी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया. आता बघा, तुम्हाला इथं संवर्ग म्हणजे की बघा, गट ड संवर्गातील ही जी पदभरती निघालेली आहे. आता बघा, तुम्हाला विभाग जे आहे तुम्हाला टोटल जे 7 कॉलेजेस आहे त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही वेतन श्रेणी जर बघितली तर तुम्हाला एकसारखी दिसून येणार आहे. 15,000 ते 47,600 S1 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आता बघा, तुम्ही विचार करत असाल की मुंबईमध्ये राहून 15,000 एवढी तुम्हाला सॅलरी देण्यात येणार आहे. तर बघा, हे जे आहे तुमची बेसिक सॅलरी राहणार आहे. यामध्ये जर बघितलं जॉईनिंग झाल्यानंतर तुमची जी सॅलरी आहे 25 प्लस जे आहे तुमची सॅलरी मिळणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. कारण की यामध्ये जर बघितलं तर महागाई भत्ता व इतर जे भत्ते आहे तुम्हाला देण्यात येतील आणि यानुसार जर बघितलं तर बघा तुमची जी सॅलरी आहे ती इन्क्रीज होणार आहे. आता बघा, प्रत्येक रुग्णालयामध्ये किती रिक्त पदे आहेत त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यामध्ये जर बघितलं एकूण 99 पदे जे रिक्त आहेत. नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे या मुंबई यामध्ये एकूण 6 पदे रिक्त आहेत. परिचर्या शिक्षण संस्था मुंबई यामध्ये बघा 11 जागा रिक्त आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यामध्ये 29 जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे. आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यामध्ये 6 जागा रिक्त आहेत. आ पोदार रुग्णालय मुंबई यामध्ये बघा 45 जागा रिक्त आहेत आणि आ पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई यामध्ये 15 जागा रिक्त आहेत. असे टोटल जर बघितलं आपण तर बघा 211 रिक्त जागेसाठी ही जी पदभरती आहे ती करण्यात येत आहे. आता बघा, ही जी जाहिरात आहे तुम्हाला यामध्ये जर बघितलं पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही आहे, कारण की ही जी जाहिरात आहे शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, याची जी सविस्तर जाहिरात आहे याच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. आता जशी काही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तशी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला PDF देणार आहे आणि याची पण माहिती मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती बघायची असेल तर बघा, माझ्या टेलिग्रामची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही जॉईन होऊन ही संपूर्ण माहिती बघून घेसाल. आता जर बघितलं तर बघा, जीएमसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गट ड संवर्गातील जे रिक्त पदे आहेत ते भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध होत आहेत. याआधी पण बघा मी तुम्हाला म्हणजेच की जेवढ्या काही जीएमसी मध्ये वॅकन्सी निघालेली आहे याआधी जर बघितलं जीएमसी सांगली मिरज यामध्ये जे पदभरतीची जाहिरातची प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याबद्दल पण मी तुम्हाला एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो जर का तुम्ही बघितला नसेल तर बघा बघून घ्या, मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिलेला आहे. आता याची जे म्हणजेच की ऑनलाईन डेट कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, म्हणजेच की फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे तर बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी जर बघितला तर दिनांक 3/9/2025 रोजीपासून दिनांक 24/9/2025 पर्यंत जे तुमची अर्जाची प्रक्रिया चालू राहणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जर बघितली 24/9/2025 असणार आहे आणि परीक्षेचा दिनांक व कालावधी जे आहे तुम्हाला हे जे तुम्हाला संकेतस्थळ देण्यात आलेले आहे 2 या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या.
आता बघा गट ड संवर्गातील ही जाहिरात असल्यामुळे आपण मागील काही जेवढ्या काही जीएमसीच्या जाहिरात बघितल्या जे की गट ड सेवामध्ये निघालेल्या होत्या त्यासाठी जर बघितलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी पास असणार आहे आणि वयोमर्यादा जर बघितली तर बघा 18 ते 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि जे काही मागासवर्गीय कॅटेगरी आहे त्यांना 5 वर्षाचे रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर बघा तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित हे तुम्हाला 4 विषय देण्यात येणार आहे आणि बघा प्रश्न जर बघितलं तर टोटल प्रश्न तुमचे 100 असणार आहे आणि एकूण गुण जर बघितलं 200 असणार आहे म्हणजे की एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि यासाठी जर बघितलं जीएमसी मध्ये तर बघा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण तरी पण बघा जेव्हा याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तेव्हा आपल्याला समजून येणार आहे यामध्ये की जीएमसी मुंबई या भरतीसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. आणखी जर बघितलं तर बघा या भरतीची जे एक्झाम आहे ते कोण कंडक्ट करणार आहे म्हणजे की टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे की आयबीपीएस मार्फत हे पण आपल्याला जेव्हा म्हणजे की संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे संपूर्ण जाहिरात त्यावेळेस आपल्याला समजून येणार आहे आणि याबद्दलची माहिती मी वेळोवेळी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती देणार आहे. म्हणून तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या भरतीबद्दलची संपूर्ण अपडेट मिळत राहील. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करा. आता जर बघितलं तर बघा यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली नाही आहे कारण की ही जी आहे शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जशी काही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर म्हणजे डिटेलमध्ये माहिती दिसून येणार आहे आणि त्यावरती पण मी तुम्हाला एक अपडेट देणार आहे. म्हणून बघा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जशी काही अपडेट येणार तशी मी तुम्हाला देणार आहे. तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरतीची माहिती मिळालेली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती मिळेल आणि ते अप्लाय करू शकतील. तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.